परमसुखदं केवलं ज्ञानमुनितिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि। सामवेद नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय। भीमाशंकर भगवान की जय। गुरु महाराज गुरु सगुण सुंदर नम शोभे श्री शंकर नम शोभे श्री शंकर नम शोभे श्री शंकर रूप सगुण सुंदर नम शोभे श्री माझे हृदय भुवन करापुरे
रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभाळे रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभारी. रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभाळे श्री चंद्रमौळी देई माझा. हे श्री चंद्रमौळी जय माझा हे श्री चंद्रमौळी जय माझा मन शिवलिंग म्हणे आचरण. मन शिवलिंग म्हणे आचरण शिवलिंग म्हणे आचरण. मन शिवलिंग म्हणे आचरण तिची अष्टवर्ण विरजेवा. हे जी आठवर्ण वीर देवा रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभारी. रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभाळे रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभारी. रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभाळे श्री चंद्रमौळी देई माझा. हे श्री चंद्रमौळी जय माझा शंकर उमाई. श्री शंकर उमा हे जय शंकर उमा शंकर उमा हे शंकर उमा हे जय शंकर उमा हे जय शंकर उमा हे जय शंकर उमा हे जय शंकर उमा हे शंकर उमा शंकर उमा हे जय शंकर उमा शंकर उमा शंकर उमा हे जय शंकर उमा हे जय शंकर उमा गुरु आणि लिंग जंगमाची शी. गुरु आणि लिंग जंगमाची शिवा. गुरु आणि लिंग जंगमाची शिवा. गुरु आणि लिंग जंगमाची शिवा. गुरु आणि लिंग हाल मग देवा जन्मोजन्मी मग देवा जन्मोजन्मी देई 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 मग देवा जन्मोजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्माला उभाळे रुद्राक्षाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा देवा जन्मोजन्मी जय मज देवा जन्मोजन्मी जय मज देवा जन्मोजन्मी मज देवा जन्मोजन्मी जय मज
जय मज देवा जन्मोजन्मी 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 जय मज देवा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू जमा भस्म लावू चंद्रमोळी द्यावी चंद्रमोळी द्यावी जमाळा भस्म लावू भारी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भारी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भारी हे चंद्रमोळा चंद्रमोळा जाऊन माझा हे चंद्रमोळा जाऊन माझा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू चंद्रमोळी द्यावी माझा ह्याची चंद्रमोळी द्यावी माझा द्यावी मज रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भारी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भारी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भारी चंद्रमोळा
हर शिव हर शिव हर शिव हर शिव जंगमाची सेवा गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाई हेची चंद्रमौली देई मज तीर्थानी प्रसाद मंत्र षडाक्षर घ्यावी उमावर जन्मोजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाई हेची चंद्रमौली देई मज मन्म शिवलिंग मनी आचरण मन्म शिवलिंग मनी आचरण हेची अष्टावर्ण वीर सेवा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाली हेची चंद्रमौली देई मज शिवार शिवार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवद्भवामि सहितं नमामि कपिलाधार भूमि भूकेलास शिखर तिथे नांदतो वीरशैवांचा ईश्वर ऐसा अवतार धरिले कार्तिक स्वामी नमस्कार माझा तुम्हा मन्मथ स्वामी
शिवहार शिवहार पंचचार्य कुरु प्रथम नमान पंचाचार्य करू पंचाचार्य करू प्रथम नमान पंचाचार्य करू प्रथम नमान पंचाचार्य करू पंचाचार्य करू प्रथम नमान पंचाचार्य करू प्रथम नमान दुसरी नमाना मन्मथासी दुसरी नमाना मन्मथासी पप्पा मम्मा गगरे सजनी रज पप्पा मम्मा गगरे सजनी रज पप्पा मम्मा गगरे सजनी रज गमपनी पप्पा दुसरी नमाना मन्मथासी पंचचार्य करू प्रथम नमन पंचचार्य करू प्रथम नमन पंचचार्य करू प्रथम नमन पंचचार्य करू प्रथम नमन पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे नमन मन्मथासी दुसरे नमन मन्मथासी पंचचारी कुरु प्रथम नमन दुसरी नमन मन्मथासी त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार आचार्य सद्गुरु आम्हाला गे कैलासी राणा शिवचंद्र मौली फणींद्र माथा मुकुटी जळाली कारण्य सिंधू भव दुःखारी तुझ वीन शंभू मज कोण तारी श्री सच्चिदानंद रूपाय सदसौव्य शक्ती हेतवे नमः शिवाय सांबाय स्वयंभुवै नमो नमः शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्ति भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम गुरु आणि लिंग जंगमाची सेवा धीमज दिवा जन्मोजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्मला उभारली हेची चंद्रमौली दे मज प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्या मन्मथ माऊलीची जयंती जन्मदिवस साजरा करण्याकरिता आपण आलेलो आहोत त्याच मन्मथ माऊलीला देवाकडे मागत असताना काय मागितलं माझ्याकडून काय घडावे तर देवाची सेवा घडावी आणि प्रत्येक जणाने भगवंताकडे अशीच मागणी करावी गुरु आणि लिंग जंगमाची सेवा धीमज दिवा जन्मोजन्मी एका जन्मात नाही देवा प्रत्येक जन्मामध्ये दे नवे नवे रुद्राक्षाच्या मला भस्म लावू भाले हेची चंद्रमुळी धीमज अष्टावरणाचं महत्व माझ्या मन्मथ माऊलीने सांगितले म्हणून त्या मन्मथ माऊलीचा 4 चरणाचा अभंग या अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा मन्मथ माऊलीच्या जन्मोत्सवानिमित्त हा चालत असलेला अखंड शिवनाम सप्त नाम यज्ञ सोहळा आणि या सप्तेची या सेवेच्या आजच्या 4थ्या दिवशी म्हणजे याच ठिकाणी मन्मथ माऊलीच्या जन्मांविषयी कीर्तन करण्याचं परम भाग्य मला प्राप्त झालं कारण जर या मन्मथ माऊलीनं संप्रदायाचा पाया रचला नसता तर आज आपला संप्रदाय उभा राहिला नसता कारण जर पाया नसेल तर कळस सुद्धा नसतो लक्षात घ्या जर या ठिकाणी आपल्याला घर बांधायचं असेल तर आपण काय करतो आधी कळस बांधतो घराला छत वगैरे टाकतो आधीच टाकतो ना नाही काय करतो आधी
आधी पायावर असतो, कारण पाया जर पक्का असेल तरच त्याचे या ठिकाणी ते घर बांधत असतं. म्हणून मंदिरामध्ये सुद्धा महत्वाचं काय असेल तर पाया आहे, कारण तो जर पक्का नसेल तर कळसाची स्थापना होत नाही. मग जर मन्मथ माऊलीने पाय रचलाच नसता, आपला संप्रदाय उभा राहिला नसता, धर्मानुसार लोक जीवन जगले नसते, अधर्माच्या मार्गावरती लोक चालत असतील. म्हणून संत का अवतार घेतात? जगाच्या कल्याणासाठी संतचा अवतार असतो. म्हणून जगाच्या कल्याणात तुमचे अवतार द्या निरंतर तुम्हापाशी, जगाचं हित व्हावं ही भावना संतांमध्ये. कारण आपण जर विचार केला, भगवंत देव सुद्धा अवतार घेतो. पवित्रा नाम साधूना विनाशायचे दुष्कृत. आणि ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, धर्मावरती संकट येतं, लोक अधर्माच्या मार्गावरती जातात, त्यावेळेला देव अवतार घेत असतो. पण ज्या वेळेला लोक धर्मानुसार वागत नाही, धर्म जाणून सुद्धा धर्मानुसार वागत नाही, त्यावेळेला जीवाचं हित व्हावं म्हणून कोण अवतार घेतात? त्यांचं नाव संत आहे. आपण जर विचार केला तर तुम्हा आम्हाला जीवामध्ये जन्माला यावं लागतं, कारण आपले पाप पुण्यानुसार या ठिकाणी पाप पुण्याच्या कर्मानुसार आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि भगवंताला सुद्धा आणावं लागतं, देवाला सुद्धा अनेक वेळा आणावं लागतं. पण संत येत असतात तुम्हा आमचा उद्धार करण्यासाठी. संत दिसतात आपल्यासारखे, पण आपल्यासारखे ते नसतात. म्हणून जगाचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात. आणि अशा संताचा अवतार म्हणजे माझ्या मन्मथ माऊलीचा अवतार. आणि हा अवतार आजच्या दिवशी माझ्या माऊलीनं धारण केला. शिवार शिवार अभंगाला सुरुवात करण्या अगोदर उपस्थित असणारे गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, माता माऊल्या सुद्धा कीर्तनाला उभे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. आता ते पलीकडच्या साईडला मला दिसणं सुद्धा झाले, का तर मला माहित बी नाही माता माऊल्या उभं टाकलं. पण हार जोडून विनंती, प्रत्येक स्त्रीचा सुद्धा सन्मान केला पाहिजे, कारण कीर्तनामध्ये एखादी स्त्री उभं राहावी म्हणजे या ठिकाणी किती भाग्याची गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, आपण जे शिवपाठामध्ये पावलं घेतो, कीर्तनामध्ये जे उभं टाकतो, त्याच्यामध्ये किती आनंद येतो महाराज. ज्याने घेतला त्यालाच कळतं. म्हणजे जीवनामध्ये परमार्थ करणं हाच सगळ्यात मोठा आनंद आहे. ज्याला जीवनामध्ये सुख पाहिजे असेल ना, त्याने काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. ज्याला जीवनामध्ये श्रीमंती पाहिजे त्याने कष्ट करा. ज्याला जीवनामध्ये चांगलं आरोग्य पाहिजे त्याने व्यायाम करा. पण ज्याला जीवनामध्ये समाधान आणि आनंद पाहिजे ना, त्याने डोळे झाकून परमार्थ करा. अरे परमार्थामधलं इतकं सुख की ती सुख दुसरीकडे आपल्याला मिळत नाही. शिवार शिवार आणि म्हणून या अभंगामध्ये मन्मथ माऊली माझ्या भगवंताकडे मागणी करतात. स्वतःसाठी मागितली जाते त्याला भीक म्हणतात, इतरासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात. ऐका, स्वतःसाठी मागितली जाते त्याला भीक म्हणतात, इतरासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात. पण या विश्वासाठी मागितलं जातं ना, त्याला पसायदान म्हणतात. आणि तेच पसायदान माझ्या माऊलीनं मागितलं, माझ्या मन्मथ माऊलीने सुद्धा हे मागितलं. लक्षात घ्या, माऊली माय झाले. कारण माय कोणाला म्हणतो तू? माऊली कोणालाही पदवी लागत नाही महाराज. मग माऊली पदवी कुणाला प्राप्त होते? पा माऊली या शब्दाचा अर्थ आहे, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता, लीनता या तीनही गोष्टी ज्याच्यामध्ये असतात ना, तो माऊली आहे. आणि ते माऊली मन्मथ माऊली तुम्हा आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी अवतार घेतला. आज आपण कपिलाधार मध्ये जातो, मस्त या ठिकाणी आनंदाने नाचून गाऊन पावली फुगडी खेळून कपिलधारच्या वाटेला जातो आणि सुंदर असं भजन करत करत कपिलधार नाचू गाऊ आनंदाने.
पाहू कैलासाचे की काय आनंद असतो महाराज दिंडीतला म्हणून चला मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला असं म्हणत आपण कपिलधारच्या वाटेवरती जातो. चला मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला, चला मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला. चला मनमत मनमत बोलू गाणे कपिला धारेला, मनमत मनमत बोलू गाणे कपिला धारेला. चला मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला, चला मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला. चला मनमत मनमत बोलू गाणे कपिला धारेला, मनमत मनमत बोलू गाणे कपिला धारेला. चला रे चला मिळून चला घेऊन पालखीला, चला रे चला मिळून चला घेऊन पालखीला, कारी घेऊन पालखीला. संत मनमत स्वामी महाराज की चला मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला, मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला. कपिला धारेला, मनमत मनमत बोलू गाणे कपिला धारेला. अनुभव गोडवाटी एक एक दिवसाचा, 16 रे पूर्ण 12 दिवसाचा. अनुभव गोडवाटी एक एक दिवसाचा, 16 रे पूर्ण 12 दिवसाचा. शिवार बोले योगी मनमनी मनमत पाहिला, शिवार बोले शिवभक्तांनी मनमत पाहिला, औ मनमत पाहिला. हर हर महादेव हर हर महादेव मनमत मनमत बोलू गाणे कपिला धारेला, मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला. मनमत मनमत बोलू नगाने कपिला धारेला, मनमत मनमत बोलू नगाने कपिला धारेला. किती आनंद असतो महाराज. चला रे चला मिळून चला घेऊन पालखीला, चला रे चला मिळून चला घेऊन पालखीला, कांदे घेऊन पालखीला. चला मनमत चला मनमत चला मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला, मनमत मनमत बोलू मुखाने कपिला धारेला. आपण जर विचार केला तर कपिलधारच्या वाटेचा अनुभव पण किती गोड वाटतं माणसाला. चालताना अनेक जणांच्या पायाला फोडे येतात महाराज, चालता चालता पायाला फोडे येतात पण तरी सुद्धा ते सुद्धा लोकांना गोड वाटतात. का आपल्या माऊलीसाठी आपल्या आईसाठी दर्शनासाठी आपण निघालो इतका आनंद असतो. पण त्या कपिलधारचा जर विचार केला त्या कपिलधार मध्ये जर वर्णन करावं काय कपिलधार आहे. उदंडती गाती उदंड वर्णिती उदंड ऐकती क्षेत्र महिमा, कपिला धारैसी स्थळ कुटी नसे, प्रत्यक्ष ती भासी कैलासाची पावन स्थळ असणार कपिलाधार. आणि या कपिलाधार मध्ये माझ्या मनमाता मौलीने समाधी संजीवनी घेतली, जिवंत समाधी. मग कसा जन्म झाला माझ्या मनमत मौलीचा. शिवलिंग स्वामी माता पार्वती 2 दाम्पत्य अत्यंत शिवभक्त, संसारामध्ये राहून परमार्थ करणारे. जीवनामध्ये भगवंताची भक्ती एवढी आहे, उठता बसता खाता पिता देवाचं नाम आहे. आसनी शेनी भोजनी गमनी प्रेमी शुलपानी स्मरावा. उठता बसता खाता पिता, उठता बैसता चालता बोलता स्मरावे अनंत प्रेम भरे. उठता बसता प्रत्येक कार्य करताना माझ्या मनमाता मौलीच्या आई वडिलांनी सतत देवाचं नामस्मरण करावं. पण घडलं असं दोघंही 2 दाम्पत्य अत्यंत शिवभक्त, पण दोघांची पोटाला पुत्र. अनेक वर्ष झाली माता पार्वतीला पुत्र झाला नाही आणि या गोष्टीनीच माता पार्वती दुःखी असायच्या. कधी कळमला जायच्या, कधी नेनगुर गावामध्ये जायच्या, कधी सासरवाडीला राहायच्या तर कधी माहेरी राहायच्या. पण ज्या वेळेला माता पार्वतीने विचार केला कितीतरी वर्ष झाली पोटी पुत्र नाही, घडलं असं त्यांच्या गावामध्ये निनगुर गावामध्ये दत्त संप्रदायाचे काही संत आले आणि त्या संतांनी ज्या वेळेला त्या संतांच्या स्वागतासाठी लोकांनी गावभर या ठिकाणी फुलांचा वर्षाव त्या संतावरती केला, अख्ख्या गावामध्ये दीप प्रज्वलित केला.
कारण आपली ती म्हटलं जातं संत येती घरा तुझी दिवाळी दसरा. पण आजकाल परिस्थिती अशी झाली संत येती घरा खिडक्या दार बंद करा करा. आपली येत नाही बरं दुसरीकडचं सांग. म्हणून अनेक ठिकाणी अशी परिस्थिती झाली. पण संतांचं स्वागत करणं प्रत्येक मानवाचं प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या गावामध्ये दत्त संप्रदायाचे संत आले आणि त्या संतांच्या स्वागतासाठी अख्ख्या गावामध्ये दीप प्रज्वलित केलं. लख दिव्याचा प्रकाश पडला. त्यांच्या स्वागतासाठी पुष्पांची वृष्टी व्हायला लागली. जसं आपल्या इथं कीर्तनकाराच्या स्वागतासाठी काय विमान यायले महाराज. लोकांना वाटत असेल आवाज कुठून आला वरून तर येणं धर्ममंडपातूनच यायला. आणि तसे स्वागतासाठी त्यांच्यासाठी सुद्धा विमान आणलं. विमानामधून हार आणला आणि त्या संप्रदायातील संतांचं स्वागत केलं. आणि संत सांगू लागले महाराज 4 पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि जर 4 पुरुषार्थ जीवाला प्राप्त करायचे असेल तर मोक्ष प्राप्तीसाठी प्रत्येक जीवाला पुत्र प्राप्तीची गरज आहे. जे गृहस्थी लोक आहेत या ठिकाणी संसारामध्ये राहणारी त्यांना पुत्र हवाय कारण पुत्राशिवाय मोक्ष मिळत नाही असं ते संप्रदायातले संत म्हणू लागले. अपुत्री गती नसते. ज्याला पुत्र नाहीये त्याला मोक्ष मिळू शकत नाही. ज्या वेळेला माता पार्वतीने ऐकलं ढसाढसा रडू लागली आई किती वर्ष झाली आज माझ्या उदरामध्ये मुलगा नाही. मला मुलगा जन्माला नाही. माझा या ठिकाणी उद्धार कसा होईल. माझ्या पोटी एकही संतान नाही. म्हणून माता पार्वती रडू लागली. शिवलिंग स्वामी ध्यानस्थ बसलेले. मुखामध्ये त्यांच्या देवाचं नाम आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नामचिंतनामध्ये या ठिकाणी शिवलिंग स्वामी मग्न आहे. आणि घडलं असं समाधी अवस्थेमध्ये शिवलिंग स्वामी नामधारण करत आहेत. नामस्मरण करत आहे. पण ज्या वेळेला माता पार्वती रडायला लागल्या आणि शिवलिंग स्वामींनी पाहिलं आपली पत्नी पार्वती रडत. पार्वती अगं काय झालं का तुला का रडत आहे. पार्वती माता सांगू लागली स्वामी मला पुत्र नाही याचं दुःख मला वाटते. पण आज मी प्रवचनातून ऐकलं ज्याला पुत्र नाही त्याला मोक्ष मिळत नाही. मग काय करावं. माता पार्वती ढसाढस रडू लागल्या. शिवलिंग स्वामीने सांगितलं. कोण सांगितलं म्हणे अपुत्रीची गती नसते. ज्याला पुत्र नाही त्याला गती मिळू शकत नाही. पण हे शिवलिंग स्वामीने ऐकलं ताट मान केली. धाड दिशी शिवलिंग स्वामी उभे राहिले आणि सांगितलं अपुत्रीची गती नसते. खरं जरी असेल तरी वीर शिवाना नाही. कारण एकेना जन्मना मुक्ती विरांगना तू महेश्वरी. वीरशिव म्हणून जन्माला आलाच ना हेच मुक्तीच्या उंबरठ्यावरती माप ठेवल्यासारखं. म्हणून वीरशिव म्हणून जन्माला आला हाच जीवनाचं मोक्ष आहे. शिवलिंग स्वामीने ऐकलं तरी सुद्धा पार्वती रडायला लागल्या. शिवलिंग स्वामी आणि पार्वती या ठिकाणी माता दोघेही जण निघाले. कुठे निघाली कपिलाधार मध्ये. आज कपिलाधार आपल्याला किती भव्य दिव्य दिसतं. पण त्या काळामध्ये कपिलाधार मध्ये जाण्याची हिंमत कोणी करत नव्हतं. असं घनदाट अरण्य कपिलाधार सर्प व्याघ्रांची झाली. नवी नवी महाराज झाडावरती फांद्या कमी पण विळखा घातलेले साप जास्त होते. प्रत्येक झाडावरती फांद्या कमी पण साप जास्त होते. आणि अशा कपिलाधार मध्ये सूर्य सुद्धा किरण टाकण्याची हिंमत करत नव्हता. ते कपिलाधार अहो ज्या कपिलाधार मध्ये येण्याची हिंमत जगामध्ये कोणीच करत नव्हतं. आणि अशा कपिलाधार धामामध्ये एक बाबा होते संत होते साधू होते. दीन दुबळ्यांचा पापी पतितांचा उद्धार करणारे बाबा दिनोद्धार. आणि या बाबा दिनोद्धारापाशी दोघेही गेले. पण साधू कोणाला म्हणावं. एक साधू आणि दुसरा साधू शब्दाचे 2 अर्थ होतात. साधू आणि संधी साधू लक्षात घ्या. आणि म्हणून साधू या शब्दाचे 2 अर्थ होतात. पण ते जे साधू होते ते देवाच्या नामामध्ये मग्न होते. साधू कोणाला म्हणावं. जिसका बैंक में खाता नहीं जिसका परिवार से नाता नहीं. जिसका बैंक में खाता नाही परिवार से नाता नाही आणि जिसके पैर में जूता नाही त्यांना म्हणायचं साधू. अरे ना साधू थोर जाणं फार थोर असतं साधू. आणि ज्या वेळेला सच्चिदानंद बाबाचा या ठिकाणी दर्शन या दोघांनी घेतलं. माता पार्वतीला आशीर्वाद दिला सच्चिदानंद बाबांनी. पुत्रवती भव आयुष्यमान भव सौभाग्यवती भव. ज्या वेळेला ऐकलं माता पार्वती ढसढस रडू लागल्या. महाराज तुमचा आशीर्वाद या जन्मामध्ये शक्य नाही. अनेक वर्ष झाली मला पुत्र.
म्हणून या जन्मामध्ये मिळेल का नाही मला माहित नाही, पण सच्चिदानंद बाबांनी सांगितलं ऐका, एका साधूच्या एका संताच्या आशीर्वादाला खोटं ठरण्याची ताकद ब्रह्मांडामध्ये कोणी देवाला नाही. जा मानूर मठामध्ये श्री गुरु नागेशांची सेवा करा, त्यांच्या कृपेनं तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. मग मानूर मठामध्ये दोघे आले आणि श्री गुरु नागेशांची मनापासून सेवा करू लागली, मनापासून नामस्मरण करू लागली. आपण सर्वांनी सुंदर असं भगवान शिवाचं भजन करायचं. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. त्या दोघांनी नागेश्वरांची या ठिकाणी सुंदर अशी तपश्चर्या या ठिकाणी नामस्मरण करावं आणि रोज सहस्त्र बिल्वपत्र देवाला समर्पित करावं. कारण एकाच बिल्वपत्राने 3 जन्मातले पाप नष्ट होतात. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रचम त्रयुधम त्रिजन्म पाप संवारम एक बिल्व शिवार्पण. ही ताकद एका बिल्वपत्रामध्ये आहे. म्हणून सहस्त्र बिल्वपत्र भगवान शिवाला दोघेही दंपती या ठिकाणी समर्पित करायचे. आणि त्या ठिकाणी राहणारी बसवलिंग स्वामीजी यांनी सुद्धा आशीर्वाद दिला, तुम्हाला पुत्र होईल. आणि नागेशांच्या कृपेनं माता पार्वतीला या ठिकाणी नागेश्वरांची कृपा झाली आणि माता पार्वतीला दिवस गेले. आणि ज्या वेळेला दिवस गेले, माता पार्वतीला शिवलिंग स्वामीने विचारलं, पार्वती काय डोहाय लागले तुला? त्यावेळेला पार्वती आईसाहेबांनी सांगावं, स्वामी मला एवढेच डोहाय लागले, मज वाटे वेडे व्हावे आणि वेडियाच्या गावा जावे. वाटतं मला वेड व्हावं आणि वेडियाच्या गावाला जावं. नवी नवी हातामध्ये लेखणी घ्यावी, परमरसासारखा ग्रंथ लिहावा. मला असं वाटतं तीर्थयात्रेला जावं आणि तीर्थयात्रेला जाऊन नामस्मरणामध्ये भक्तीने आनंदाने नाचावं. अशी डोहाळे पार्वती आई साहेबाला लागली. ज्या वेळेला शिवलिंग स्वामीच्या लक्षात आलं, त्यांना कळलं आपल्याला जो पुत्र होणार आहे तो पुत्र सामान्य नाही. आपल्याला जो पुत्र होणार आहे तो पुत्र आपल्या जीवाचा संपूर्ण जगाचा उद्धार करेल. पुत्र प्राप्तीसाठी करते नवाद. पुत्र प्राप्तीसाठी करते नवाद. पुत्र प्राप्ती दाशे हरिते नवास. पुत्र प्राप्ती दाशे हरिते नवास. जन्म लिया पुत्राचा लिंग बांधो. जन्म लिया पुत्राचा लिंग बांधो. लिंगवंत पुत्र आहे भाग्य थोर.
जवळी राये तेव्हा गौरी हार जवळी राये लिंगवंत पुत्र आहे भाग्यथोर लिंगवंत पुत्र आहे भाग्यथोर तेव्हा गौरी हार जवळी राये तेव्हा गौरी हार जवळी राये लिंगवंत पुत्र आहे भाग्यथोर लिंगवंत पुत्र आहे पुत्र प्राप्तीसाठी करीत करीती नवस जन्मली या पुत्रास लिंग बांधू म्हणून जन्मलेल्या लेकराला लिंग बांधावं पा. पण त्यावेळेला जन्माच्या आधी आपल्या वीरशैव संप्रदायामध्ये एक संस्कार आहे. लेकरू जन्माना अगोदरच आईच्या गर्भाला सुद्धा लिंग बांधलं जातं. न माता पार्वतीने सुद्धा ते संस्कार गर्भसंस्कार आपल्या बाळावरती केले. हातामध्ये या ठिकाणी अनेक देवाचे हातामध्ये ग्रंथ घ्यावे आणि माता पार्वतीनं त्या ग्रंथाचं अध्ययन करावं. का? कारण गर्भसंस्कार फार महत्वाचं आहे. आपल्या लेकराला जसं आपण या ठिकाणी गर्भामध्ये संस्कार देतो तसं ते लेकरू घडत असतं. जर आपण आई लेकराच्या या ठिकाणी गर्भामध्ये असताना ज्या वेळेला एखाद्या आईच्या गर्भामध्ये लेकरू असताना ती आई जर हातामध्ये शिवपाठ घेऊन बसत असेल ना तर लक्षात घ्यावं येणारे लेकरू सुद्धा शिवपाठ वाचेल. पण जर आई जर टीव्ही लावून बसत असेल तर समजायचं लेकरू तसंच वागेल. लक्षात घ्या. कारण गर्भसंस्कार फार महत्वाचे आहे. आई लेकराला जे गर्भामध्ये असताना संस्कार देते ना त्यानुसार लेकरू घडत असतं. म्हणून माता पार्वती आणि त्या ठिकाणी शिवलिंग स्वामी दोघी नागेश्वरांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुत्र जन्माला येणार, आपल्याला या ठिकाणी संतती मिळणार या इच्छेने फार आनंद व्हायला महाराज त्यांना. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये भगवंताला अभिषेक करू लागले, नामस्मरण करू लागले, भक्ती वाढू लागले. कारण माता पार्वतीची भक्ती इतकी वाढत गेली. जववरी गर्भ वाढे तववरी पूजा अधिक आवडे. माता पार्वतीला जसं जसं गर्भाची वाढ होता तसं तसं भक्तीचं वेड अधिक माता पार्वतीला लागत. आणि त्यावेळेला माता पार्वती या ठिकाणी भगवंताच्या नामामध्ये तल्लीन व्हायला लागली. कारण आता मन्मथ माऊली त्यांच्या पोटी या ठिकाणी जन्माला येणार चा आनंद त्यांना व्हायला लागला. शिभार शिभार या ठिकाणी आपलेही पोटी पुत्र जन्माला यावा आणि चांगला पुत्र जन्माला यावा म्हणून माता पार्वतीनं भगवान शिवाची तपश्चर्या करावी, नामस्मरण करावं, भक्ती करावी. फार महत्वाचं असतं का आईने आपल्या लेकराला संस्कार देणं. अरे अनेक जणाला वाटतं आपली पोटी मन्मथ माऊली जन्माला यावे, आपल्याही पोटी साधू संत जन्माला यावे. पण त्यासाठी जसं माता पार्वतीनं लेकरू गर्भामध्ये असताना मन्मथ गर्भामध्ये असताना त्या पार्वतीनं भगवंताचं नामस्मरण करावं, भजन करावं. आपण सुद्धा त्या लेकराला संस्कार देण्याचं कार्य प्रत्येक आईचं आहे. म्हणून कर्तव्य आहे की आपल्या लेकराला चांगले संस्कार देणं. म्हणून माता पार्वतीनं सुद्धा गर्भसंस्कार देण्याचं कार्य माता पार्वती चालू करत होत्या. सकाळी उठल्यापासून लिंग हातामध्ये घ्यायचा, लिंग पूजा करायची, त्यानंतर या ठिकाणी पारायण करायचं. नंतर झालं महाराज कथा ऐकायची. आपल्यालाही माहिती आहे आपण सुद्धा इथं भव्य दिव्य स्वरूपाची कथा ऐकत आहोत. आणि कोण आहेत कथाकार? मल्लिकार्जुन महाराज, नाही ऋषिकेश महाराज, पूस ऋषिकेश महाराज असतील. म्हणून एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. कारण कथा जीवनामध्ये फार महत्वाची आहे. दूर करते जीवनाची व्यथा अशी शिव महापुराण कथा. कारण व्यथा म्हणजे काय? चिंता. आपण चिंता आणि चिंता याच्यातला फरक जर पाहिलं, चिंता माणसाला एकदा जाते पण चिंता जीवनभर जाते. आणि या ठिकाणी जर आपण विचार केला, चिंता एकदा जाळते पण चिंता आयुष्यभर आपल्याला जाळत असते. म्हणून माणसाने चिंता करू नये, चिंता करू नये. काय केलं पाहिजे? भगवंताचं चिंतन. शिभार
एकदा सर्वांनी मनमत माऊलीचं सुंदर असं भजन करायचं. स्वामी महाराज की झालं बघा, टाइम झालाय. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. संत शिरोमणी हनुमत स्वामी महाराज की जय. हर 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 शिवहार 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 पण जगाच्या कल्याणासाठी माझ्या माऊलीचा अवतार झाला. म्हणून वसंत पंचमी माघ महिन्यात पुढे काय 1484-82 सालात बाळ जन्मली बाला घाटात जुबाना जुरी जू. बाळ जन्मली बाला घाटात जुबाना जुरी जू. दिनगुर गावी आनंद झाला शिवलिंग स्वामीला पुत्र झाला. दिनगुर गावी आनंद झाला शिवलिंग स्वामीला पुत्र झाला. वनावी किती आनंद झाला जुबाना जुरी जू. वनावी किती आनंद झाला जुबाना जुरी जू. वनावी किती आनंद झाला जुबाना जुरी जू. एकदा सर्वांनी आपला आवाज म्हणजे माऊलीपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून एकदा सर्वांनी वर हात करून संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. ऐका आता खालच्याच आवाज आला पाहिजे. मनमत स्वामी महाराज की जय. कारण लक्षात घ्या माऊलीला सुद्धा वाटेल आपल्या लेकरांना आपल्याला आवाज देईल. कारण आई म्हटल्याच्या नंतर एक लक्षात घ्या एखाद्या आईला जर आपण आवाज दिला बाळ जर रडायला लागलं आणि बाळाने जर आईला आवाज दिला आई एखाद्या मावशीला धाडती का बहिणीला धाडती का कोणालाच धाडत नाही. व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी व्हॉट्सअपवर बोलत नाही. आई लगेच त्या लेकराकडे धावून जाते. तसं माऊली आहेत आपली माय आहे. आणि हे मनमत माऊली कुणाचा अवतार येतो उमा रंगा मुची माया उमा रंगा मुची माया उमा रंगा मुची माया उमा रंगा मुची माया उमा रंगा ठिकाणी उमारंगामची माळ आहे. कारण कार्तिक स्वामीचा अवतार म्हणजे माझे मनमत माऊली आहे. ज्या वेळेला
शिवभक्ताची अवस्था म्हणून म्हटलं जातं ना, शिवभक्ताची अवस्था पाहुनी प्रश्न पडला पार्वतीला, शिवासवे संवाद काढुनी मार्ग त्याने काढिला, कार्तिक शिव आदेश करी. कार्तिक स्वामीला बोलवलं आणि सांगितलं, जा या शिवभक्ती लोप पावली आणि अशा वेळेला माझ्या मन्मथ माऊलीने अवतार घेतला. आणि ज्या वेळेला माझ्या मन्मथ माऊलीचा जन्म झाला आनंद वाटला, कारण मन्मथ माऊली लहान वयापासूनच भक्तीची नामाची आवड माझ्या मन्मथ माऊलीला लागली. नवे नवे मन्मथ माऊलीनं ज्या वेळेला जीवनामध्ये त्यांना अनेक प्रश्न पडले आणि अनेक प्रश्न आपल्या आई वडिलाला विचारत होते, पण ते प्रश्न आध्यात्मिक प्रश्न होते आणि ते प्रत्येक लेकराने आपल्या आई वडिलाला विचारायला हवे. असे प्रश्न माझे मन्मथ माऊली विचारत होते. म्हणून अनेकांना वाटतं आपले पोटी मन्मथ माऊली जन्माला यावे. कुणाला वाटतं ते हातवरी करा. कुणाला वाटतं? सगळ्याला वाटतं. पण काहीच्या घरी आधीच माऊली आली असती. आपल्या लेकरू माऊली नाही पण आवली आपल्याला माहित आहे. पण लक्षात घ्या, अनेकांना वाटतं माझे मन्मथ माऊली जन्माला यावे. काय केलं पाहिजे का? ज्याला वाटतं मन्मथ माऊली जन्माला यावे त्याने एकच करावं. अहो परमरहस्य ग्रंथ असू द्या तुमच्या बोटाला, परमरहस्य ग्रंथ असू द्या तुमच्या बोटाला, भगवान शिवाचं नाम असू द्या तुमच्या ओठाला, तरच माझे मन्मथ माऊली अहो येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. मन्मथ माऊली जर पोटी जन्माला यायचे असतील ना, एकच केलं हवं, सतत त्या देवाचं भजन नामस्मरण. कारण माझ्या मन्मथ माऊलीनं त्यासाठीच अवतार या ठिकाणी धारण केलेला. त्यासाठी माझ्या मन्मथ माऊलीचा अवतार झाला. मन्मथ माऊलीला लहान वयापासून भगवंताच्या नामाची भक्तीची आवड लागावी आणि गोड असं नामस्मरण आपल्याही मुखामध्ये करावं. सुदेवुनी गोड नाम शिवाचे, येई वाद्य माय माझे, सुंदर असं देवाचे नाम. सुदेवुनी गोड नाम हे शिवाचे, 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 सुदेवुनी गोड नाम या शिवाचे, सुदेवुनी गोड नाम या शिवाचे, सुदेवुनी गोड नाम या शिवाचे, सुदेवुनी गोड नाम हे 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 शिवाचे, तुझविना गोड नाम या 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 शिवाचे. जय जय माये वाले वाजे, जय जय माये वाजे वाजे, सुदेवुनी गोड नाम हे शिवाचे, सुदेवुनी गोड नाम या शिवाचे, सुदेवुनी गोड नाम या शिवाचे, सुदेवुनी गोड या शिवाचे. सुदेवुनी गोड नाम शिवाचे, घे घेवाचे माय माझे. गोड असे नामस्मरण आपल्या मुखामध्ये घ्यायचे नवे नवे. जसजसं मन्मथ माऊली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर काय नाव ठेवावं अनेकांना प्रश्न पडला. तर माऊलीचं सुंदर ते रूप आहे आणि ते रूप पाहून प्रत्येक जण मोहित व्हायला लागले. म्हणून मन्मथ माऊली का मन्मथ नाव ठेवलं? जो मनाचं मंथन करतो तो मन्मथ, जो मनाला मोहून टाकतो तो मन्मथ. आणि मन्मथाचं नाव या ठिकाणी मन्मथ पडलं. आणि ज्या वेळेला मन्मथ माऊली मोठी झाली, बसवलिंग शिवाचार्यांच्या आशीर्वादामध्ये, गुरुमाऊलीच्या आशीर्वादामध्ये राहायला लागले आणि त्यांच्यावरती गुरुचे संस्कार झाले. म्हणून मन्मथ माऊली म्हणतात की गुरु आणि लिंग जंगमाची, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा
पावली होती अशा वेळेला मनमोहता माऊलीनं 12 वर्ष गुरुकडे शिक्षण घेतलं आणि मनमोहता माऊलीनं जगाला सांगितलं आपलं काय कर्तव्य. वीरशिव म्हणून जन्माला आलात ना, अष्टावरणाचं महत्व सांगितलं. पहिला अष्टावरण म्हणजे काय, तर गुरु आहे. फार महत्वाचे गुरु जीवनामध्ये. म्हणून म्हटलं जातं अज्ञान त्रिमिर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजनी लावणी केला दोरा ज्ञान चक्षु प्रकाशला निरंतर त्या श्री गुरुशी नमावे. जीवनामध्ये गुरु फार महत्वाचे, कारण गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवा गुरु शरण गुरुला जा म्हणा तू, शरण गुरुला जा. शरण गुरुला जा म्हणा तू, शरण गुरुला जा. गुरुविनादिक नाही त्रिपुरारी गुरुविनादिक नाही हरी गोपेश्वरीच्या गुरुतानी गुरु गोपी कोण. म्हणून मनमत माऊलीनं गावोगावी जावं, लोकांना सांगावं की आधी गुरुची सेवा केली पाहिजे, त्यानंतर लिंगाचंही महत्व सांगावं. कारण म्हटलं जातं आपण 6 वेळा लिंग पूजा केली पाहिजे. 6 वेळा पूजा करी सहजा त्यावेळा कोण कोण उजा जेनु मी निरूपे संत शिवराजा निरूपे तुझा. पहिली पूजा अरुणे दे करी प्रहर दिन आल्या दुसरी 2 प्रहराती तिसरी चौथी तिसरी प्रहरी की जे 5वी सायंकाळी की जी 6वी पूजा मध्यरात्री करावे आडस न करी लिंग पूजेस. बरे ज्याला 6 वेळा नाही घडत, महाराज म्हणतात 6 वेळा पूजा न करी सहजा त्यावेळा कोण कोण उजा. बरं ज्या वेळेला 6 वेळा पूजा घडत नाही, 6 वेळा पूजा न घडती जरी तरी त्रिकालिंग अर्चना करी, त्रिका नाही घडती जरी तरी सुजड जीव. म्हणजे ज्याला 6 वेळा पूजा नाही घडत त्यांना 3 वेळा करा असं मनमत मौलीने सांगावं. आणि नवे तिसरं अष्टावरण सांगावं, ती म्हणजे जंगम आहे. कारण जंगम कसंही असू द्या महाराज, अनेक जंगमाचे गुण अवगुण आपण पाहू नये. म्हणून मनमत मौलीनं परमरस्यामध्ये सांगितलेलं आहे, जंगमाचं महत्व सांगितलेलं आहे की जंगमाचे कधी गुण अवगुण याचा आपण या ठिकाणी कधी विचार करू नये. जिथं जंगम आहे तिथं त्यांना आपण वंदन केलं पाहिजे आणि म्हणून त्यांचा आदर आपण मनापासून केला पाहिजे, याचं सुद्धा महत्व सांगावं. आणि दुसऱ्या चरणामध्ये मनमत मौली म्हणतात रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाली. रुद्राक्षाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळे. रुद्राक्षाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळे. रुद्राक्षाच्या माळा
रुद्राक्षाचं सुद्धा महत्त्व सांगतात. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असली पाहिजे. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगेल, अनेक जणाला वाटतं गळ्यामध्ये सोनं घालावं, सोन्याची चेन घालावी. पण सर्वांना एक सांगणं आहे, गळ्यामध्ये जर सोन्याची चेन असेल ना तर चोराची नजर आपल्यावर असेल. गळ्यामध्ये जर सोन्याची चेन असेल ना तर चोराची नजर आपल्यावर असेल. पण गळ्यामध्ये पवित्र असणारी फक्त 100 रुपयाची रुद्राक्षाची माळ असेल ना, माझ्या भगवान शिवाची नजर फक्त तुमच्यावरती असेल. म्हणून महाराज म्हणतात, रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू घाली. आणि या ठिकाणी अष्टावरणाचे महत्त्व सांगताना भस्माचं वर्णन करतात. भस्म लावलं पाहिजे. 3 बोटांनी का लावतात? सत्व रज तम या तिन्ही गुणातून आपली मुक्तता यावी यासाठी 3 बोटांनी भस्म लावावं. 3 प्रकारचे ताप, आधी दैविक ताप, आधी भौतिक ताप, आध्यात्मिक ताप, याच्यातून सुद्धा आपली मुक्तता यावी यासाठी भस्म लावलं जातं. नवे कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, तिन्ही प्रकारच्या पापातून मुक्ती व्हावी यासाठी कपाळावरती भस्म लावलं जातं. म्हणून मन्मथ माऊली सुंदर वर्णन करतात. एकदा सर्वांनी सुंदर असं भजन करायचं आहे. शंकर उमा शंकर उमा शंकर उमा चरणामध्ये सांगतात. तीर्थानी प्रसाद महाराज तीर्थाचं सुद्धा महत्त्व सांगतात, प्रसादाचंही सांगतात. म्हणून सगळ्या तीर्थांमध्ये जर सगळ्यात तीर्थ श्रेष्ठ असेल ना तर गुरुचं तीर्थ. म्हणून गुरु तीर्थ बिंदूची सरी काशी न पावी, बरोबर. इतकं या गुरु तीर्थामध्ये या ठिकाणी महत्त्व आहे. म्हणून महाराज म्हणतात तीर्थ आणि प्रसाद. प्रसाद कुणाला म्हणावं? प्र म्हणजे परमेश्वराचं, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. जो घेतल्याच्या नंतर देवाचं साक्षात दर्शन होईल त्याला म्हणायचं प्रसाद. आणि मंत्र, आणि पहा मंत्र जपत असताना भगवान शिव स्वतः म्हणतात, मंत्र जपका लागोडी शिवमनी मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखी करुणी घे आधी विधेने. मंत्र जो जपतो त्याचं मी ऋणी आहे, परंतु तो मंत्र कुठून घेतला पाहिजे? गुरुनी सांगितलेला मंत्र जपला पाहिजे. अनेक जण म्हणतात गुरुनी सांगितलेल्या मंत्राचं काय या ठिकाणी ताकद आहे, लक्षात घ्या. पण गुरुच्याही मंत्रामध्ये फार मोठी ताकद असते. म्हणून गुरुने जो दिलेला मंत्र आहे तो मंत्र प्रत्येक जीवाने, प्रत्येक मानवाने जपायला हवा. शिवारे 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 शिवारे. नमः शिवाय ओम नमः शिवाय. शिवाय
अष्टवर्णाचं महत्त्व सांगतात. तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षरे घ्यावी उमावरी जन्मोजे. देवा माझ्याकडून हीच घडावं ही मागणी या ठिकाणी मन्मथ माऊली अभंगामधून करतात आणि त्याच मन्मथ माऊलीचा अभंग आज निवडलेला आहे. पण कीर्तनाची वेळ झालेली मला माहीत आहे, पण तरी सुद्धा हात जोडून विनंती, देवाकडे मागत असताना काय मागावं? माझ्याकडून देवा तुझी सेवा घडावी हीच भगवंताला आपण मागावं. हे चिदान देवा देवा तुझा विसर न व्हावा, धन द्रव्य नको देवा संताच्या पायी ठेवा. ही मागणी आपण देवाकडे करावी आणि मन्मथ माऊली जी मागणी करतात ती गोड आहे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा अष्टावरणाची मागणी या ठिकाणी मन्मथ माऊली म्हणतात की माझ्याकडून सुद्धा घडावी. म्हणून देवाला मागायचं असं ना, देवा आयुष्यभराची साथ आपण त्या देवाला मागितली पाहिजे. आणि चौथ्या चरणामध्ये सांगतात मन्मथ शिवलिंग मने आचरण, मन्मथ शिवलिंग मने आचरण, मन्मथ शिवलिंग मने आचरण, मन्मथ शिवलिंग मने आचरण, मन्मथ लगी लावा शिवलिंग मनी आचरण हीच भार शिवार शिवार शिवार. आणि म्हणून हीच अष्टावरणाचं महत्व वीरशैवानी धारण करायला हवं, कारण ही वीरशैवाचं कवच आहे. काय आहे? कवच. आणि जिथं कवच असतं ना तिथं आपल्याला या ठिकाणी सुरक्षिततेची कुठलीही गरज नाही. म्हणून ही कवच जर धारण केलं ना फार या ठिकाणी आपलं देवरक्षण करत असतो. म्हणून मन्मथ माऊलीनं गावोगावी जावं, लोकांनी तुम्हा मला जाग करावं. आज तेव्हा कुठे आपल्या कपाळावरती भस्म आहे, गळ्यामध्ये लिंग आहे आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. कारण जर मन्मथ माऊलीनं हा संप्रदायाचा पाय रचला नसताना तर तुम्ही आम्ही गावामध्ये सप्ताह सुद्धा केला नसता, देवाचं नामस्मरण केलं
नसतं इष्टलिंगाची सकाळ सकाळी पूजा सुद्धा केली नसती, लक्षात घ्या. म्हणून मनमत माऊली होते. म्हणून या ठिकाणी कार्य घडावं, मनमत माऊलीनं गावोगावी जावं. कळम ते शिंगणापूरची यात्रा माझ्या मनमत माऊलीनं काढावी आणि लोकांनी जाग करावं. हातामध्ये भगवा झेंडा घ्यावा आणि मनमत माऊलीनं स्वतःच अभंगाची रचना माझ्या मनमत माऊलीनं करावी. शिवा रे शिवा शिवा. आणि म्हणून गावोगावी जात असताना मनमत माऊलीनं सांगावं, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा दे मज देवा जन्मोजन. रुद्राक्षाच्या माळा भस्म लावळीचे चंद्रमौली दे मज. तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर घ्यावी उमावरी जन्मोजन. मनम शिवलिंग मणी आचरण हिची अष्टावर्ण वीर शिवा. अशी सेवा घडावी म्हणून मनमत माऊलीनं ती यात्रा काढावी. नवी नवी अंधारातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, आत्मग्लानीकडून आत्मसन्मानाकडे प्रत्येकाला नेण्याचे कार्य माझ्या मनमत माऊलीनं करावं. आणि या ठिकाणी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये शिवनामाचा गजर करावा. आणि ज्या वेळेला शिवनामाचा गजर करावा पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी सांगावं, बाबा इथं पंढरपूरमध्ये आम्ही विठ्ठलाच्या नामाचा गजर करतो, पण इथं शिवभक्त कोणी आलं? मग वारकऱ्यांनी प्रश्न उठवला. त्यावेळेला मनमत माऊलीने सांगावं की शिव आणि विठ्ठल वेगळी नाही. शिवा वाचून ऐकून विठ्ठल मस्तकी शिव नवे नवे विठ्ठलाच्या मस्तकावरती ते भगवान शिव आहे. म्हणून हरिहरा नाही भेद एका वेलांटीचं खेद किंवा नका करू वाद. त्या भगवान शिवामध्ये, त्या विठुरायामध्ये, त्या भगवान शिवामध्ये, प्रभुरामामध्ये, त्या भगवान शिवामध्ये, भगवान श्रीकृष्णामध्ये, देवामध्ये मुळीच भेद नाही. जसं साईबाबा म्हणतात सबका मालिक एक. तो जगामध्ये एकच देव अनेक रूपाने नटलेला आहे. जसं एक स्त्री आहे, ती कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची मुलगी आहे, कुणाची मावशी आहे, कुणाची मामी आहे, कुणाची काकू आहे, तसा तो एकच देव आहे. त्याला अनेक नावं प्राप्त आहेत. तो कुणासाठी या ठिकाणी देव आहे, कुणासाठी राम आहे, कुणासाठी कृष्ण आहे. म्हणून हात जोडून विनंती, देवामध्ये आपण जीवनामध्ये कधी भेद करायचं नाही. शिवार 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 मनमत माऊलीनं तुम्हा मला अष्टावर्णाचं महत्व सांगितलं. आणि झालेली सेवा माझ्या मनमत माऊलीच्या चरणी तुम्हा सर्व माय बापाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देणं अगोदर उपस्थित असणारी गोडसे पेटीवादक बाबा आहेत, त्यांचे सुद्धा आभार. आणि या ठिकाणी विनेकरी ऑर्गनवादची साथ देणारे काल त्यांचं नाव राहिलं, पण त्यांच्यासाठी आणि माझ्या भावासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि म्हणून इतक्या लहानपणापासून मला सुद्धा वाटतं त्याचा आदर्श घ्यावा. इतक्या लहानपणापासून या ठिकाणी ऑर्गन तो वाजवतो, नवे नवे गातो सुद्धा. म्हणून मला सुद्धा भाग्य वाटतं की मी याची बहीण आहे. म्हणून माझ्या भावासाठी सुद्धा, बहिणीसाठी सुद्धा जोरदार बा. मी या ठिकाणी अभिमानाने सांगत नाही, स्वाभिमानाने सांगते. म्हणून या ठिकाणी असं म्हणतात ना की ज्या लेकराला परमार्थाची आवड लागते त्यासाठी मायबापाचं तसे या ठिकाणी कर्म पाहिजे. कारण आम्ही ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये होतो, माझ्या आईनं प्रत्येकाच्या वेळेस 7-7 पारायण केलेले लक्षात घ्या. कारण त्या अवस्थेमध्ये माय माऊली कॉटवरचं खाली उतरत नाही. आता तर डॉक्टरनं सांगितले, ज्या वेळेला कधी माय माऊली गरोदर असताना जर दवाखान्यामध्ये गेली, डॉक्टर सांगतात आराम करा, बेडच्या खाली यायचं. ती हातामध्ये काय करते माय माऊली? मोबाईल घेऊन बसते. पण तसं नाही, मी अभिमानाने सांगते, माझ्या आई वडिलांनी आम्हा सगळ्याच्या 20-7 पारायण केलेले आहे. म्हणून तुम्ही होता ज्ञानी देवा लागले ध्यानी. आई वडिलाच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्व माय बापाच्या आशीर्वादाने कीर्तन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला प्राप्त झालं. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी गोड असे गायनाच्या एकापेक्षा एक आहे. तुम्हा सर्व माय बापाच्या चरणी, माता माऊल्या त्यांच्याही चरणी आणि गोड अशी माय सिस्टीमची या ठिकाणी साथ दिलेली त्यांचे सुद्धा आभार. आणि तसेच मृदुंगाची साथ देणारे काय आदर्श महाराज, ज्यांचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा असे आदर्श महाराज, त्यांच्यासाठी जोरात काही झाली पाहिजे. पण नावाप्रमाणे लोक वागलं पाहिजे. अनेक जण नावाप्रमाणे वागत नाही. नाव गंगा घरात पाण्याचा थेंब नाही. नवी नवी महाराज नाव श्रीमंत, पण हा गरीब. एखादीचं नाव शांती, तिने शांत राह ना बाबा. ती शांत राहत नाही, ती नसलेलं भांडणं आणती. मग ती शांती काही कामाची का? नावाप्रमाणे लोकांनी वागत नाही, पण नावाप्रमाणे वागणारे आदर्श नावही आहे आणि वाजवणं सुद्धा गोड आहे. त्यांचा आदर्श लोकांनी घ्यावा असे म्हणून सर्वांचेच आभार व्यक्त करून आणि महिला मंडळ या ठिकाणी साथ देणारी त्यांच्यासाठी जोरात काही झाली पाहिजे. म्हणूनच मी म्हणते, स्त्रीला कुठे कमी समजायचं नाही. आता तर लाडक्या बहिणी झाल्या, ताणच नाही. जेव्हापासून लाडक्या बहिणी झाल्यात महाराज, अरे काही जरी म्हणलं सांगायचं मला या ठिकाणी लक्षात घ्या. अहो मला जोरात काही बोलायचं नाही का?
कारण मी काय आहे मुख्यमंत्र्याची बहीण. आरक्षण मिळाले ना लाडकी बहिणी झाल्या तेव्हापासून. पण लक्षात घ्या, आता 1.5 दिवसात आपल्याला पैसे येतात. इतके दिवस आयुष्यभर कुणी सांभाळलं आपल्याला? मालकांनी सांभाळले. पण आता आपल्याकडून पैसे आले ते बघा. माझं 1,500 रुपयानं घर चालतं. पण लक्षात घ्या, सगळ्यांचं सहकार्य असतं तेव्हा कुठे प्रपंच सुपरमार्ट चालतो. पण तुम्हा सर्वांच्याही आशीर्वादाने हा सप्ताह गावामध्ये उभा आहे. म्हणून सर्वच अन्नदात्यासाठी सप्ताहामध्ये मदत करणाऱ्यासाठी एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. म्हणून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करून झालेली सेवा सर्व देवाच्या माझ्या माऊलीच्याही चरणी, सद्गुरू माऊलीच्या चरणी, गुरु माऊलीच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली,
हेती मागो घेणे नामे शंकर